श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 6 पाहणार आहोत. आता त्यामधील क्वेश्चन नंबर 1 पहा. राईट द नेम्स ऑफ पेअर्स ऑफ कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट. आता आपल्याला इथं लाईन सेगमेंट लिहायच्या आहेत, त्या काय कॉन्ग्रुएंट असणार आहेत. कॉन्ग्रुएंट म्हणजेच काय तर सेम लेंथच्या. ओके, आणि त्याचे पेअर्स लिहायचे आहेत. पेअर्स म्हणजे त्याच्या जोडी लिहायच्या आहेत. ओके, आणि यूज ए डिवायडर टू फाइंड देम. आणि त्यासाठी आपल्याला काय डिवायडरचा यूज करायचा आहे. ओके, आता बघा डिवायडरचा यूज करायचा आहे. आता ह्या काय लाईन सेगमेंट आहेत, GN, GM, GD, GE, GC, GR आणि GB. ह्या लाईन सेगमेंट आहेत, त्या आपण कोणत्या कॉन्ग्रुएंट आहेत ते बघूया. आता बघा, फर्स्ट आपण मी इकडून घेते आता GN. ओके, GN सेम लेंथचं कोणतं होतंय तर GM होतंय. ओके, आता आपल्याला त्याचे पेअर्स लिहायचे. ते कसं लिहायचं ते बघा. आता फर्स्ट काय येणार आहे. आता मी हे क्वेश्चन्स वगैरे लिहित नाही, डायरेक्ट मी आन्सर लिहिते. सेगमेंट GN. ओके, आता आपण बघितलं हे दोन सेम लेंथचं आहे. आता कॉन्ग्रुएंटचं हे साईन असतं, ते आपल्याला कॉन्ग्रुएंटचं साईन द्यायचं. आणि नंतर काय सेगमेंट कोणतं होणार आहे GM. ओके, आता नंतर आणि GM कॉन्ग्रुएंट. आता बघा सेम अजून कोणतं होतंय तर GE झालेलं आहे, सेम लेंथ आलेला आहे, त्यामुळे GM कॉन्ग्रुएंट GE. ओके, सेकंड आपण काय घेऊया, सेगमेंट GM कॉन्ग्रुएंट सेगमेंट GE. ओके, आता नेक्स्ट बघा, आता कोणतं होतंय तर GE आणि GR सेम लेंथ आलेला आहे, राईट, त्यामुळे ते दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, म्हणजेच काय सेगमेंट GE कॉन्ग्रुएंट सेगमेंट GR. अजूनही तुम्ही बघितलं तर GR GM होतंय, नंतर GN GR ही होतंय, राईट. पण आपल्याला फक्त 4 लिहायला सांगितलेले आहेत, आपण 4 फक्त लिहू. नेक्स्ट बघा, आता आपण हे GB हे जर लेंथ घेतली, ओके, तर त्या सेम लेंथचं कोणतं होणार आहे, हा होत नाही तर हा होतोय, राईट, GC सेगमेंट होते. GB कॉन्ग्रुएंट सेगमेंट GC. ओके, सेगमेंट कोणती GB कॉन्ग्रुएंट सेगमेंट GC. ओके, आणि इथं GD ही एक सेगमेंट दिलेली आहे, राईट, पण ह्या लेंथचं तुम्ही बघितलं तर कोणतंही नाही आहे, राईट, कोणतंही सेम लेंथचं होत नाही. त्यामुळे आपण हे आपल्या सेगमेंट आहेत 4, ह्या काय पेअर्स आहेत, ह्या कॉन्ग्रुएंट झालेल्या आहेत. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 बघा. ऑन द लाईन बिलो द डिस्टन्स बिटवीन एनी 2 adjoining पॉईंट्स शोन ऑन इट इज इक्वल, हेन्स फिल इन द ब्लँक्स. आता आपल्याला इथं एक नंबर लाईन दिलेली आहे आणि काय सांगितलेलं आहे, हे 2 पॉईंट्स आहेत, ह्यामधलं जे डिस्टन्स आहे ते इक्वल आहे. ओके, आणि आपल्याला त्यावरून आपल्याला हे फिल इन द ब्लँक्स आपल्याला काय करायचे आहेत. आता त्यामधील फर्स्ट बघा, सेगमेंट AB. आता सेगमेंट AB म्हणजे हे जेवढं अंतर आहे तेवढंच आपल्याला दुसरं कॉन्ग्रुएंट सेगमेंट घ्यायचं आहे, राईट. कॉन्ग्रुएंट म्हणजे सेम लेंथचं. सेगमेंट AB आहे, तेवढंच अंतर कोणतं होणार आहे, BC होणार आहे, AW होणार आहे. आपण कोणताही पॉईंट घेऊ शकतो. आता सेगमेंट AB आहे तर मी इथं सेगमेंट BC घेते, BC. आता सेकंड बघा, सेगमेंट AP कॉन्ग्रुएंट सेगमेंट. आता A म्हणजे इथं पॉईंट आलेला आहे, राईट, आणि P इथं पॉईंट आलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, कॉन्ग्रुएंट दुसरी सेगमेंट कोणती आहे ते लिहायचं आहे. तुम्ही बघितलं तर A आणि Pच्या मध्ये पॉईंट्स किती आलेले आहेत, 1 2 3 4. ओके, आता आपण समजा Q इथून सुरुवात जरी केली तर ह्याच्या मध्ये पॉईंट्स 1 2 3 4, म्हणजेच आपल्याला कोणतं येणार आहे तर सेगमेंट QW.
आता हे प्रत्येकाचे म्हणजे ॲन्सर आहेत ते चेंज येणार आहे, कारण कोणता पॉईंट घेणार आहे त्यानुसार नंतर ठरणार आहे. म्हणजे आपल्या इथे ॲन्सर काय आलेलं आहे, सेगमेंट QW. त्याच्यामध्ये पॉईंट्स किती आहेत ते बघायचं, त्यावरून दुसरा आपण पॉईंट घ्यायचं. ओके, Q आणि W, QW. ओके, आता बघा सेगमेंट AC. आता सेगमेंट AC म्हणजे सेगमेंट A आणि C च्यामध्ये फक्त एक पॉईंट आलेला आहे. अशी आपण दुसरी सेगमेंट घेऊया. आता समजा मी इथं P घेतलं तर नेक्स्ट काय होणार आहे, PY होणार आहे सेगमेंट, का तर त्या दोन्हीच्या मध्ये फक्त एक पॉईंट येतो, म्हणजे सेगमेंट PY. ओके, आता नेक्स्ट बघा सेगमेंट, आता कॉन्ग्रुएंट सेगमेंट BY म्हणजे सेगमेंट BY ला कॉन्ग्रुएंट दुसरी सेगमेंट आपल्याला इथं लिहायची आहे, B आणि Y. ओके, B आणि Y या दोन्हीच्या मध्ये किती, 1 2 3 तीन पॉईंट्स आहेत. आता असं कोणतं आता आपण घेऊ शकतो, आता सेगमेंट मी समजा C घेतली, तिथून आता 3 पॉईंट्स आहेत म्हणजे 1 2 3 म्हणजे सेगमेंट C आणि W होणार आहे. राईट, CW म्हणजे सेम लेंथच्या. ओके, आता बघा इथं सेगमेंट कॉन्ग्रुएंट सेगमेंट YQ, Y आणि Q कुठं ह्या साईडला आलं. राईट, YQ म्हणजे 2 पॉईंट्स मध्ये आहेत. असं आता आपण कोणतं घेऊ शकतो, समजा मी W घेतलं 2 पॉईंट्स मध्ये म्हणजे WC होणार आहे. राईट, WC. आता नेक्स्ट बघा सेगमेंट BW, B आणि W फक्त आता एकच पॉईंट आहे. तसं आता आपण कोणतं घेऊ शकतो, तर सेगमेंट AC घेऊ शकतो, XA घेऊ शकतो, ZX घेऊ शकतो, एक पॉईंट्समध्ये असणार कोणतंही घेऊ शकतो. आता मी घेते सेगमेंट ZX, Z आणि X. ओके स्टुडंट्स, तर तुम्हाला समजलं का कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, तर सेम लेन्स. ओके, तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपलं बघा आता प्रॅक्टिस सेट 6 आहे ते शिकवून काय कंप्लीट झालं आहे. ओके, आणि असेच माझे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.